महाराष्ट्र 24 तास न्यूज चॅनल नेहमीच वकील मंडळीसाठी आणि त्यांच्या विविध उपक्रमासाठी तत्परतेने कार्यरत असते। कोर्टात प्रॅक्टिस करताना बऱ्याच वेळी ज्युनियर वकिलांना ऐनवेळी मुदतीचे अर्ज कसे लिहायचे, आपले म्हणणे कसे द्यायचे, प्रोसेस म्हणजे काय, ती कशी लिहायची, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स कसे लिहावे, प्रोडक्शन अर्ज कसा द्यावा हे लक्षात येत नाही। त्यासाठी महाराष्ट्र 24 तास न्यूज चॅनलतर्फे एक छोटासा प्रयत्न आहे की कोर्टातील नवोदित वकील आणि पक्षकार यांना देखील ह्या विषयावर व्हिडिओद्वारे काही माहिती मिळावी आणि मदत व्हावी। हे व्हिडिओ फक्त जनरल माहिती मिळावी या उद्देशाने बनवले असून कायद्याबाबत जनजागृती होईल अशी आशा महाराष्ट्र 24 तास न्यूज चॅनल करते। त्यासाठी ॲडव्होकेट प्रीती सिंह परदेशी यांनी केलेले कायद्याबाबत मार्गदर्शन आम्ही आपल्यासाठी आणले आहे। नमस्ते, मी ॲडव्होकेट प्रीती सिंह परदेशी, पुणे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्टामध्ये मी प्रॅक्टिस करते। हा आजचा व्हिडिओ यासाठी मी बनवत आहे की काही दिवसांपूर्वी बरेच ज्युनियर्स भेटले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की प्रॅक्टिकल अर्ज आपण जेव्हा कोर्टात प्रॅक्टिस करतो तेव्हा ऐनवेळी हे अर्ज कसे लिहायचे याची त्यांना कल्पना नसते। त्यात ॲडजमेंट ॲप्लिकेशन असेल, प्रोडक्शन ॲप्लिकेशन, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट, पुरशीस म्हणजे काय, एक्झप्शन ॲप्लिकेशन, से कसा द्यायचा, या सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत। सगळ्यात आधी मी हे सांगू इच्छिते की यात काही मॅन्डेट दिलेलं नाही आहे की ॲडजमेंट ॲप्लिकेशनमध्ये काय समाविष्ट असायला पाहिजे, परंतु मला हे सांगायचं आहे की सातत्याने जे जाणवलं की एक ॲडजमेंट ॲप्लिकेशन कसं असावं ते मी या व्हिडिओद्वारे आपल्याला सांगू इच्छिते। पण त्याही पूर्वी मला हे सांगायचं आहे की जेव्हा आपण एखादा अर्ज करतो तेव्हा आपल्याला जुलै 2021चं सर्क्युलर माहिती आहे, मेहरबान उच्च न्यायालय मुंबई यांचं, की ड्राफ्टिंग कशा करायच्या आहेत, प्लीडिंग्स कशा तिथे मांडायच्या आहेत। त्याच्यात हे नमूद केलं होतं की इन्नर मार्जिन्स 5 CMS आणि आउटर मार्जिन्स 3 CMS असाव्यात। त्या प्लीडिंगसाठी असल्या तरीही आपण A4 साईज पेपरवर जेव्हा अर्ज लिहितो तेव्हा आपण थोडंसं फॉलो करू शकतो, ते हाताने लिहित असू तरी पण। तर मी आत्ता आपल्याला हे दाखवीन आणि प्रयत्न करेन की आपल्याला ते लक्षात येईल। आपण हा पेपर घेतला, त्याला आपण नॉर्मलमध्ये सेंटरमध्ये एक फोल्ड केला, त्यानंतर त्या फोल्डपर्यंत आपण ही एक घडी घालून घेतली, ठीक आहे। म्हणजे इथे आपल्याला कोर्ट फी स्टॅम्प चिटकवता येतं। ओके, आता आपण जेव्हा सुरुवात करतो लिहिताना कोणत्याही ॲप्लिकेशनची तेव्हा थोडासा वरून एवढी जागा आपण सोडणं हे चांगलं दिसतंही आणि तो अर्ज उचित होतो। इथून आपण सुरू करतो। पुणे येथील मेहरबान कोर्टात मेहरबान सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन्स असतील, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असतील तर आपण तिथे लिहायचे की पुणे येथील मेहरबान सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन यांच्या कोर्टात। मग त्यानंतर आपण इथे केस नंबर लिहितो, त्यानंतर इथे पार्टीची नावं लिहितो। जर समजा डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे तर ABC अर्जदार विरुद्ध XYZ जाब देणार। मग आपल्याला लिहायचं आहे की या कामी अर्जदारतर्फे नम्र विनंती अर्ज की। आता सर्वात आधी मला हे सांगायचं आहे की आपण जेव्हा जनरली ॲडजमेंट ॲप्लिकेशन लिहितो तेव्हा 2 ओळीत लिहून टाकतो की अर्जदार या कामानिमित्त बाहेरगावी आहे किंवा मेडिकल रिझन आहे त्यामुळे पुढील तारीख देण्यात यावी, असं न लिहिता आपण जर व्यवस्थित लिहिलं की आज रोजी प्रस्तुतचे प्रकरण हे या स्टेजसाठी आहे, अर्जदार यांचं हा रोल आहे। जर समजा पुराव्याचा आहे तर मी सांगेन आज रोजी प्रस्तुतचे प्रकरण हे अर्जदार यांच्या पुराव्याकामी नेमलेले आहे। तरीही अर्जदार या, जर खरंच मेडिकल ग्राउंड असेल, आजारी असतील तर लिहा की परंतु आज रोजी अर्जदार या प्रकृती ठीक नसल्यामुळे किंवा जेही कारण आहे त्यामुळे त्या मेहरबान कोर्टात हजर राहू शकत नाही आहेत। जर मेडिकल सर्टिफिकेट त्यांच्याकडून मागून घेता आलं तर उत्तमच। अर्जामध्ये लिहा की अर्जदार यांचे मेडिकल सर्टिफिकेट पुरशीसद्वारे आम्ही दाखल करण्यास तयार आहोत। जर पहिलीच ही ॲडजमेंट असेल तर मी असं सजेस्ट करेन की पहिल्यांदाच जर आपण ॲडजमेंट मागत असू तर तेही लिहा की पुराव्याकामी आहे आणि ही पहिलीच वेळ आहे की अर्जदार त्या येऊ शकलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे मग खाली लिहा की त्या येत नसल्यामुळे आता यातही जर 8-10 दिवस बेड रेस्ट सांगितली असेल तर त्याच्यात लिहा की 8-10 दिवस अर्जदार यांना येणे शक्य होणार नाही आणि मग लिहा की तरीही मेहरबान कोर्टास नम्र विनंती की अर्जदार यांना पुराव्याकामी येण्यासाठी आणि पुरावा देण्याकामी 8 ते 10 किंवा जितकेही दिवस असतील एवढ्या दिवसांची मुदत देण्यात यावी
आणि मग दुसरी प्रेयर आपली असते ती इतर योग्य ते न्यायाचे आदेश व्हावेत. ॲडजमेंट ॲप्लिकेशनला तुम्हाला 10चं तिकीट लावावं लागतं. पण जर डोमेस्टिक व्हायलन्सचं जर अर्ज देत आहोत तर डोमेस्टिक व्हायलन्समध्ये अर्जदारातर्फे जर आपण महिला आहे आणि त्यांच्यातर्फे ॲडजमेंट देत असू तर कोर्ट फी लागत नाही. त्यावेळेस काय करायचं तर इथे कोर्ट फी न चिटकवता इथे चौकोन करा आणि त्याच्यात लिहिणं कधीही चांगलं की अर्जदार या महिला असल्या कारणाने त्यांना कोर्ट फी हा माफ आहे. तर प्रोडक्शन ॲप्लिकेशन म्हणजे काय तर एखाद्या पार्टीला काही कागदपत्रे दाखल करायची असतील किंवा दुसऱ्या गोष्टी काही दाखल करायच्या असतील, पेनड्राईव्ह असेल, ऑडिओ CD असेल वगैरे वगैरे, तर त्यासाठी आपल्याला मेहरबान कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. तर अर्ज लिहिताना परत मी सांगेन की आपण जेव्हा हेडिंग लिहितो, हेडिंग सगळं झाल्यानंतर आपण लिहितो की अर्जदारातर्फे नम्र विनंती अर्ज की. मग आपल्याला लिहायचं आहे की सदरचे प्रकरण आज रोजी सो अँड सो स्टेजसाठी नेमलेले आहे. अर्जदार यांना काही मूळ कागदपत्रे तसेच जे काही तुम्हाला दाखल करायचं असेल ते तुम्ही लिहू शकता. हे मेहरबान कोर्टात दाखल करण्याचे आहेत, जे की पुराव्याकामी खूप महत्त्वाचे आहेत. आणि जर पुरावा नसेल तर तुम्ही लिहू शकताय की अर्जदार यांची केस साबित करण्यासाठी ती कशी महत्त्वाची आहेत ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. फक्त 2 ओळीत प्रोडक्शन ॲप्लिकेशन लिहू नका की आम्ही कागदपत्रे दाखल करत आहे तरी परवानगी द्यावी. कारण की कधी असंही होतं की समोरून ऑब्जेक्शन येऊ शकतं की ही कागदपत्रे जर आधी होती तर यांनी आधी का नाही दाखल केली ॲट द टाईम ऑफ फायलिंग किंवा मग रिलिव्हंट स्टेजला. त्यामुळे जर ती कागदपत्रे आधी अवेलेबल नसतील तर तेही नमूद करा की ही कागदपत्रे आत्ताच तुम्हाला मिळालेली आहेत, प्राप्त झालेली आहेत, खरी वस्तुस्थिती मांडा आणि त्यानंतर मग मेहरबान कोर्टाची परवानगी मागा की सदरील कागदपत्रे दाखल करण्यासाठी मेहरबान कोर्टाची परवानगी मिळणे न्यायाचे झालेले आहे किंवा गरजेचे आहे. आणि मग तरी मेहरबान कोर्टास नम्र विनंती की अर्जदार यांना वर नमूद केलेली कागदपत्रे दाखल करण्याची परवानगी मिळावी. आणि नंतर दुसरी प्रेयर आपली असते इतर योग्य ते न्यायाचे आदेश व्हावेत. या पद्धतीने प्रोडक्शन ॲप्लिकेशन आपण लिहावा आणि प्रोडक्शन ॲप्लिकेशनला 5चं तिकीट लागते. पुरुषीस लिहिणं म्हणजे काय, ती कशी लिहितात हे माहिती नाही. तर पुरुषीस म्हणजे आपण मेहरबान कोर्टाला फक्त काही गोष्टी कन्वे करत आहोत, फक्त सांगत आहोत. पुरुषीसमध्ये प्रेयर क्लॉज नसते, त्यामुळे तिथे विनंती आपण मागत नाही किंवा मागू शकत नाही किंवा मागू नये. पुरुषीस फक्त यासाठी की आपल्याला काहीतरी कन्वे करायचं आहे. तर आता ती कशी लिहिणार तर त्यासाठी से फॉर एक्झाम्पल अर्जदारतर्फे पुरुषीस की. आता अर्जदार यांना काही गोष्ट जीही गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे किंवा एखादं डॉक्युमेंट दाखल करायचं आहे तर आपण लिहू शकतो की अर्जदारतर्फे पुरुषीस की किंवा खालीलप्रमाणे अर्जदार आज रोजी सो अँड सो डॉक्युमेंट मेहरबान कोर्टात दाखल करत आहेत. आणि जर एखादी इन्फॉर्मेशन फक्त कन्वे करायची असेल तर ती इन्फॉर्मेशन लिहायची आणि सांगायचं की अर्जदार यांना सबब ही गोष्ट निदर्शनास मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणण्याची आहे. आणि खाली लिहा सबब ही पुरुषीस किंवा काही जण लिहितात येणेप्रमाणे ही पुरुषीस, पुणे दिनांक किंवा जे काही आहे ते, आणि अर्जदार किंवा अर्जदारतर्फे ॲडव्होकेट. तिथे विनंती कलम घालू नका, तिथे प्रेयर क्लॉज काहीही लिहू नका, कारण की पुरुषीस म्हणजे फक्त कन्वे करायचं आहे, टू इन्फॉर्म द. मध्ये आपण बघितलं की अर्ज कसा लिहावा, समास कसा करावा, ॲडजमेंट ॲप्लिकेशन्स कसे लिहावे, त्यानंतर पुरुषीस कशी लिहावी, प्रोडक्शन ॲप्लिकेशन म्हणजे काय. तर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट खूप जरी सोपं वाटलं, फक्त 1 2 3 नंबर आपण टाकतो, डॉक्युमेंट्स लिहितो आणि आपण विषय संपवतो, तर थोडंसं मला असं वाटतं की परत एकदा सांगेन की काही सेट नॉर्म्स नाही आहेत, पण काही खबरदारी घेतली आणि आवश्यक ती माहिती जर लिहिली व्यवस्थितरित्या तर आपला अर्ज खूप चांगला असतो. लिस्ट ऑफ डॉक्युमेंटमध्ये आपण हेडिंग्स टाकल्यानंतर लिहितो अर्जदारतर्फे किंवा जाब देणारतर्फे दाखल कागदपत्रे यांची यादी खालीलप्रमाणे. मग आता 1 नंबरला लिहा जे काही असेल ते. जर समजा मॅरेज सर्टिफिकेट आहे, मॅरेज सर्टिफिकेट लिहा. मला इथे आवर्जून सांगायचे की जर आपण मूळ दाखल करत असो काही कागदपत्रे तर त्या कागदपत्राच्या समोरच कंसामध्ये लिहा मॅरेज सर्टिफिकेट मूळ प्रत, दुसरा आहे मॅरेज फोटो कलर प्रिंट, जर तिसरा आहे बर्थ सर्टिफिकेट मूळ प्रत किंवा व्हेरीफाईड. तर अशा पद्धतीने जितकेही डॉक्युमेंट्स आपण दाखल करत असू ते सगळ्या कंसामध्ये लिहा. मूळ प्रत आहे, फोटो कॉपीज आहे, व्हेरीफाईड आहे, सर्टिफाईड आहे,
या सगळ्या गोष्टी तिथे नमूद करा. याचं कारण असं की जेव्हा जर यदाकदाचित कोणतं डॉक्युमेंट जर मिसप्लेस झालं तर लिस्ट ऑफ डॉक्युमेंटमध्ये आपण लिहिलेलं असतं. कदाचित आपल्याला त्यावेळेस ते लक्षातही नसेल, पण लिस्ट ऑफ डॉक्युमेंटमध्ये बघून आपल्यालाही आणि समोरच्या पार्टीलाही हे लक्षात येईल की दाखल करताना ते आपण मूळ केलं होतं का कसं केलं होतं. आता हे सगळं लिहिल्यानंतर शेवटी लिहा की तुम्ही किती कागदपत्रे दाखल केलेली आहेत. म्हणून 1 2 3 4 1 to 10 जर झाले तर खाली लिहा एकूण कागदपत्रे = 10 आणि मग तुमची सही, ठिकाण, दिनांक हे सगळं येऊ देत. तर मला असं वाटतं की या पद्धतीने आपण दाखल करून कोणता ॲप्लिकेशन आला, ॲडजमेंट ॲप्लिकेशन किंवा कोणताही, तर त्यावर से कसा लिहायचा. तर सगळ्यात आधी मला हे सांगायचं आहे की कोणीही ॲडजमेंट ॲप्लिकेशन जर दिलं तर आपण नॉर्मली, मी हे पाहते की नॉर्मली 2 ओळींचा किंवा 1 ओळीचा से देतो की नेसेसरी ऑर्डर्स मे प्लीज बी पास, किंवा हे फक्त ॲडजमेंटवर ॲडजमेंट मागतात आहे त्यामुळे यांचा ॲडजमेंट अर्ज, मुदतीचा अर्ज रिजेक्ट करण्यात यावा. असं न करता आपल्याला जर चांगली प्रॅक्टिस करायची असेल आणि क्लायंटला योग्य न्याय द्यायचा असेल तर फाईल काढावी. फाईल काढून बघावं की समोरच्यानी किती वेळेस मुदत मागितलेल्या आहेत, त्याचे कारणं काय काय होती. व्यवस्थित अभ्यास करायला 10 ते 15 मिनटं हार्डली जातील सर्व फाईल्स बघून. तुम्ही बघून घ्या की किती वेळेस अर्ज दिलेले आहेत आणि कारणं काय काय नमूद केली आहेत. तुमच्या सेमध्ये लिहा की से जेव्हा आपण मागे देतो तेव्हा लिहायचं की इतक्या वेळेस इतक्या तारखांना, या तारखांना ही कारणं नमूद करून समोरच्या पार्टीने इतक्या वेळेस ॲडजमेंट मागितलेली आहे. आता तुम्हाला हेही लिहायचं आहे की या सगळ्या मुदतींमुळे तुमचं नुकसान कसं होतं आहे, तुमच्या पार्टीचं नुकसान कसं काय होतं आहे ते तुम्ही लिहा. आणि म्हणणं किंवा से यालाच म्हणतो की तुम्ही जेव्हा ऑब्जेक्शन देता तेव्हा 2 ओळींचं ऑब्जेक्शन देऊन फायदा नसतो. त्यामुळे सगळी हिस्ट्री बघा, इन शॉर्ट तिथे लिहा की तुम्ही का अपोज करताय आणि ॲडजमेंट दिल्याने तुमचं काय नुकसान होणार आहे हे तुम्ही तिथे लिहिणं अपेक्षित आहे. आणि मग शेवटी लिहा की म्हणून या कारणास्तव अर्जदार किंवा जाब देणार कोणाचाही जो काही अर्ज आहे तो नामंजूर व्हावा. ठीक आहे. या पद्धतीने जर आपण से लिहायला लागलो तर आपला फाईलचा पण अभ्यास होईल आणि जेव्हा तुम्ही आर्ग्युमेंट कराल या ॲडजमेंट ॲप्लिकेशनवर किंवा दुसऱ्या कोणत्याही ॲप्लिकेशनवर तेव्हा प्रॉपरली तुमचे सगळे पॉईंट्स तिथे मेहरबान कोर्टालाही समजतील, निदर्शनास येतील.